फील्ड ड्यू टू इलेक्ट्रिक करंट याबद्दल आपण बेसिक स्टडी आपण याच्या आधी केलेला होता. आता काय करायचं आपल्याला बघा, मी तुम्हाला फ्लेमिंग्स राईट हँड रूल, ओके, राईट हँड रूल असा थंब रूल आहे आणि राईट हँड रूल म्हटलं तर फ्लेमिंग्स राईट हँड रूल तुम्हाला यूज करावा लागेल, बरं की नाही. फ्लेमिंग्स राईट हँड रूल जर यूज केला तर या केसमध्ये तुम्हाला काय दाखवणार, तर हा जो थंब आहे तो थंब, हे थंब, फोर फिंगर अँड मिडल फिंगर अशा प्रकारे स्ट्रेच करायचं. दे आर परपेंडिक्युलर टू इच अदर, ओके. स्ट्रेच थंब, फर्स्ट फिंगर और फोर फिंगर and middle finger of the right hand stretch such that they are mutually perpendicular to each other. Then this thumb point in the direction of force. This middle finger, forefinger point in the direction of magnetic field and middle finger point the direction of electric current. आता मी तुम्हाला डायरेक्शन जर मॅग्नेटिक फील्ड आउटवर्ड डायरेक्शनला असेल तर तो कशाने डिपेंड करायचा, सर्कल आणि मध्ये डॉट, आणि इनवर्ड डायरेक्ट होत असेल सर्कल आणि मध्ये काय करायचा, क्रॉस रिप्रेझेंट करायचा. Circle with dot represent north pole, that represent north pole, and circle with cross represent south pole. ओके, तर हे बेसिक आपण त्या ठिकाणी स्टडी केलेलं होतं. आता आपण डायरेक्टली काय करतो बघा, या केसमध्ये काय होतं तर फोर्स एक्झर्ट होतोय. मग मॅग्नेटिक फील्ड मध्ये किती फोर्स असणार आहे तर त्याबद्दल आपण डिस्कस करून घेऊ. जर मॅग्नेटिक फील्ड असेल तर त्याच्यामध्ये किती फोर्स, आणि इलेक्ट्रिक फील्ड असेल तर याच्या आधी आपण इलेक्ट्रोस्टॅटिक असा स्टडी केलेला आहे, त्याच्यामध्ये आपल्याला डायरेक्टली भेटून जाईल, बरं की नाही. तर आपण या ठिकाणी सर्वात पहिले काय करणार, तर फोर्सेसची कॉन्सेप्ट या ठिकाणी स्टडी करणार, ठीक आहे. मग सर्वात पहिले मी काय करतो, तर फोर्स ऍक्टिंग, फोर्स ड्यू टू मॅग्नेटिक फील्ड, फर्स्ट पॉइंट घेऊ. हा जो टॉपिक आहे तर तो करा लॉरेंट फोर्स म्हणून. आणि त्यात फर्स्ट पॉइंट घेऊ आपण, फोर्स ड्यू टू मॅग्नेटिक फील्ड. फोर्स ड्यू टू मॅग्नेटिक फील्ड आपल्याला या ठिकाणी स्टडी करायचं आहे. आता जर फोर्स जर घेतला तर फोर्स कशा कशावरती डिपेंड आहे बघा, राईट हँड किंवा लेफ्ट हँड घेतला, ही फोर्स, ही मॅग्नेटिक फील्ड आणि करंट, म्हणजे मॅग्नेटिक फील्ड आणि करंट यामध्ये डायरेक्ट रिलेशन आहे, बरं की नाही. म्हणजे हा जो फोर्स आहे तो डायरेक्टली डिपेंड आहे कशावरती, तर मॅग्नेटिक फील्ड किती आहे, मॅग्नेटिक फील्ड रिप्रेझेंट केला तो बी ने, आणि तो जो चार्जेस आहे तो किती वेलॉसिटीने मूव्ह होतोय, या दोघांचं काय असणार तर प्रोडक्ट असणार, बरं की नाही. मग ही वेक्टर क्वांटिटी आहे तर मॅग्नेटिक फील्ड पण वेक्टर क्वांटिटी, आणि हा जो स्पीड आहे तो पण वेलॉसिटी जी आहे ती पण काय वेक्टर क्वांटिटी. म्हणून या दोघांमध्ये कोणतं प्रोडक्ट येणार तर क्रॉस प्रोडक्ट येणार, कारण रिझल्टंट पण तुमचा फोर्स आहे, राईट ना. आणि अजून एक टर्म आहे तो म्हणजे काय तर चार्ज असेल, ठीक आहे. जर याला तुम्हाला मॅग्निट्यूड मध्ये नसेल घ्यायचं, वेक्टर मध्ये नसेल घ्यायचं, मॅग्निट्यूड मध्ये घ्यायचं इन टर्म्स ऑफ मॅग्निट्यूड, देन इट शुड बी रिप्रेझेंटेड बाय साइन थिटा. म्हणजेच काय, मी सध्या मॅग्निट्यूड मध्ये तुम्हाला या ठिकाणी रिप्रेझेंट करून दाखवतो, त्यानंतर आपण त्याला वेक्टर मध्ये रिप्रेझेंट करू, ठीक आहे. मग कशावरती डिपेंड आहे तर चार्ज वरती डिपेंड आहे, त्यानंतर मॅग्नेटिक फील्ड वरती डिपेंड आहे, नंतर वेलॉसिटी वरती डिपेंड आहे, आणि साइन ऑफ अँगल बिटवीन कशामध्ये तर मॅग्नेटिक फील्ड आणि ती जी कंडक्टर असेल, करंट, मॅग्नेटिक फील्ड आणि करंट याच्यामध्ये किती अँगल आहे त्याच्यामधला जो अँगल आहे तो थिटा असेल तर त्या ठिकाणी आपल्याला काय करायचं तर साइन थिटा. हा झाला तुमचा विदाउट वेक्टर झाला. आता आपण विथ वेक्टर घेऊ, ठीक आहे. इन वेक्टर फॉर्म magnetic field तर एफ एम करा इन वेक्टर फॉर्म. दिस एफ सफिक्स एम, दिस फोर्स इज वेक्टर क्वांटिटी म्हणून याला रिप्रेझेंट करायचा बार नाही. चार्ज इज स्केलर क्वांटिटी आहे तर त्याला आपण बार नाही रिप्रेझेंट करणार, ठीक आहे. पुढे इनटू पुढचा जो असेल मॅग्नेटिक फील्ड इज द वेक्टर क्वांटिटी म्हणून तो काय करायचं तर बारने या ठिकाणी रिप्रेझेंट करायचा. पण सर्वात पहिले आपण काय करणार तर बी कन्सिडर करणार, ऑर्डर बी आहे, आणि नंतर क्रॉस करून काय तर तुमचा बी बार, आणि इंटू काय करायचं तुम्हाला साइन थिटा या ठिकाणी काय तर कॅन्सल होणार जर तुम्ही डायरेक्टली वेक्टर मध्ये रिप्रेझेंट केलं तर. हे झालं तुमचं फोर्स ड्यू टू मॅग्नेटिक फील्ड. सिमिलरली आपल्याला फाइंड करायचं फोर्स ड्यू टू इलेक्ट्रिक फील्ड. फोर्स ड्यू टू इलेक्ट्रिक फील्ड, फोर्स ड्यू टू इलेक्ट्रिक फील्ड. आता इलेक्ट्रिक फील्ड आणि याच्यामध्ये जर फोर्स घेतला तर इलेक्ट्रिक फील्डचा फॉर्म्युला माहिती आहे तुम्हाला, फोर्स पर युनिट काय असेल तर चार्ज. आता यायचं आपल्याला फोर्स ड्यू टू इलेक्ट्रिक फील्ड. त्यासाठी इलेक्ट्रिक फील्डचा फॉर्म्युला माहिती आहे तुम्हाला. म्हणजे सपोज तुम्ही फोर्स फाइंड केला तर फोर्स इज इक्वल टू काय असेल तर इलेक्ट्रिक फील्ड आणि चार्जचं काय करायचं तुम्हाला मल्टिप्लिकेशन. फक्त इथे वेलॉसिटी बघा, इथं मॅग्नेटिक फील्ड आहे आणि चार्ज आहे, आणि एक्स्ट्रा टर्म काय तर वेलॉसिटीचे, इथं तसं नाहीये.
तर इथं फक्त इलेक्ट्रिक फील्ड आणि चार्ज त्याला मल्टिप्लाय करायचं, तुम्हाला डायरेक्टली फोर्स भेटून जाईल. ठीक आहे. फोर्स ड्यू टू इलेक्ट्रिक फील्ड इट इज रिप्रेझेंटेड बाय एफ ई. ओके, किंवा एफ स्मॉल ई कन्सिडर करा, वरती स्मॉल एम घेतलाय. एफ ई फोर्स ड्यू टू इलेक्ट्रिक फील्ड, आणि याचा फॉर्म्युला काय असेल तर इलेक्ट्रिक फील्ड त्याला मल्टिप्लाय करायचं कशाने तर चार्जने या ठिकाणी आपल्याला मल्टिप्लाय करावं लागेल. आता ही जी इलेक्ट्रिक फील्ड आहे ती कोणती तर वेक्टर क्वांटिटी, आणि जी चार्ज आहे ती कोणती तर स्केलर क्वांटिटी. मग मी विथ स्केलर कन्सिडर करतो आणि नंतर वेक्टर कन्सिडर करू. मग डायरेक्टली वेक्टर मध्ये त्याला काय करतो तर रिप्रेझेंट करतो. आता टोटल जर फोर्स घेतला तर हा टोटल फोर्स कोणी दिला तर लॉरेन्स नावाच्या सायंटिस्टने दिलाय, बरं की नाही. मग नेक्स्ट पॉईंट घेऊ आपण. लॉरेन्स फोर्स इज गिवन बाय, सपोज तुम्ही लॉरेन्स फोर्स जर घेतला, लॉरेन्स फोर्स आपण रिप्रेझेंट करू एफ ने, आणि या दोघांमुळे आहे, एक मॅग्नेटिक फील्डमुळे आणि दुसरा कोणता तर इलेक्ट्रिक. वेक्टर मध्येच रिप्रेझेंट करू दोन्ही पण. ठीक आहे, सर्व काही वेक्टर असणार आहे. मग काय झाला तर तुमचा लॉरेन्स फोर्स झाला. आता याच्यामध्ये तुम्ही व्हॅल्यू टाकू शकतात एफ एम ची. एफ एम ची व्हॅल्यू काय आहे तर क्यू इन ब्रॅकेट बी बार क्रॉस काय असेल तर तुमचा बी बार, आणि जर फोर्स ड्यू टू इलेक्ट्रिक फील्ड घेतला तर तो काय असेल तर क्यू इंटू ई बार. आता या दोन्ही टर्म मध्ये तुम्ही हेच इक्वेशन लिहिलं तरी चालेल, किंवा तुम्हाला कॉमन घ्यायचं असेल तर तुम्ही क्यू कॉमन घेऊ शकता. आणि या ठिकाणी काय रिमेनिंग राहणार तर इन ब्रॅकेट बी बार क्रॉस काय असेल तर तुमचा बी बार असेल, आणि प्लस या ठिकाणी काय असेल तर तुमचा ई बार असेल. हे झालं तुमचं काय तर लॉरेन्स फोर्स झाला. आता हा जो मॅग्नेटिक फोर्स घेतलेला आहे तुम्ही, मॅग्नेटिक फोर्स, याच्या काय काय कंडिशन्स असणार आहेत, थिटा किती असेल तर काय होईल तर त्या कंडिशन्स आपण सर्वात पहिले काय करू तर या ठिकाणी कन्सिडर करू. ठीक आहे, त्या कंडिशन्स आपण स्टडी करू आणि त्यानंतर मग पुढच्या केसेस आपण या ठिकाणी स्टडी करणार. ठीक आहे. ओके, तर नेक्स्ट पॉईंट आपल्याला डिफरंट केसेस या ठिकाणी स्टडी करायचं आहे फोर्स ड्यू टू मॅग्नेटिक फील्ड. तर त्यात आपण पहिली कंडिशन घेऊ. फर्स्ट कंडिशन, सपोज आपण जो व्ही बार घेतला आहे ऑफ अ चार्ज पार्टिकल इज पॅरलल टू द मॅग्नेटिक फील्ड इफ द वेलॉसिटी व्ही बार. कारण बघा इथं साइन थिटा आलेला आहे तुमचा, बरोबर की नाही. आणि साइन थिटा जर घेतलं इथं वेक्टर मध्ये दोनच आहे, एक म्हणजे काय तर बी आहे आणि दुसरा काय तर तुमचा बी आहे, बरोबर की नाही. बी बार क्रॉस काय तर बी बार. मग या दोघांमधला जो वेक्टर अँगल आहे तो किती घेतला तर 0 घेतला, म्हणजे पॅरलल घेतला. ठीक आहे. इफ द वेलॉसिटी तो घेऊ आपण व्ही बार अँड मॅग्नेटिक फील्ड बी बार. If the velocity v bar of a charged particle is parallel to magnetic field b bar. मॅग्नेटिक फील्ड बी बारला तो जर पॅरलल असेल तर अँगल किती होणार तर देन मॅग्नेटिक फील्ड इज देन अँगल थिटा इज इक्वल टू 0 डिग्री, राईट ना. पॅरलल असेल तर आपण 0 डिग्री कन्सिडर करू. मग त्या ठिकाणी आपल्याला काय करायचं, फोर्स ड्यू टू मॅग्नेटिक फील्ड फाइंड करायचं. देअरफॉर फोर्स ड्यू टू मॅग्नेटिक फील्ड, आता कारण की आपला चॅप्टर मॅग्नेटिक फील्डचा, बरोबर की नाही. मग तो फोर्स किती असणार मॅग्नेटिक फील्ड तो आपण या ठिकाणी कन्सिडर करू. मग आहे तुमचा एफ एम बार इज इक्वल टू क्यू इन ब्रॅकेट बी बार क्रॉस काय असेल तर बी बार, आणि इंटू करायला तर साइन थिटा. थिटा किती आहे तर 0 डिग्री, बरोबर की नाही. तर आपण याला मॅग्निट्यूड मध्येच घेऊन टाकू म्हणजे तुम्हाला बेटर समजून जाईल. ठीक आहे, मॅग्निट्यूड मध्ये घेतला तर साइन थिटा घ्यावा लागेल तुम्हाला. आता साइन 0 डिग्री किती असणार तर 0 असेल, म्हणजे जो फोर्स असणार आहे एफ एम, चार्ज किती असू द्या, व्हेलॉसिटी किती असू द्या, मॅग्नेटिक फील्ड किती असू द्या, पण साइन 0 0च असणार आहे, बरं की नाही. आणि 0ने कोणत्याही टर्मला मल्टिप्लाय केलं तर फोर्स किती ऍक्ट होणार तर 0 असणार. ठीक आहे. मग जर पॅरलल जर असेल मॅग्नेटिक फील्डला व्हेलॉसिटी तर त्या केसमध्ये तुमचा अँगल किती असणार तर 0 असेल. ठीक आहे. आता सेकंड केस घेऊ. समजा तो जो चार्ज पार्टिकल आहे चार्ज मूव्ह होत नाही, किती तर व्ही इतक्या व्हेलॉसिटीने मूव्ह होत नाही, म्हणजे तो कसा आहे तर स्टेशनरी आहे. मग त्या केसमध्ये आपण काय कन्सिडर करणार तर ते बघू आपण, मॅग्नेटिक फील्ड किती असेल किंवा मॅग्नेटिक फोर्स किती असेल. इफ द चार्ज इज स्टेशनरी, इफ द चार्ज इज स्टेशनरी
चार्ज स्टेशनरी आहे याचा अर्थ काय तर V इज इक्वल टू 0, देन V बार इज इक्वल टू 0 और V इज इक्वल टू 0, then therefore force due to magnetic field, फोर्स ड्यू टू काय करायचं आपल्याला मॅग्नेटिक फील्ड फाइंड करायचा म्हणतो काय तर FM आहे चार्ज स्टेशनरी पण चार्जची व्हॅल्यू आहे पण त्याचा जो स्पीड आहे तो किती आहे तर 0 आहे आणि जो मॅग्नेटिक फील्ड असेल आणि इंटू साइन थिटा तो किती पण असू दे त्याला काही घेणं नाही बरोबर की नाही माझं 0 असेल तर बाकीचे फॅक्टर काही मॅटर करत नाही जर तो रेस्ट कंडिशनला असेल तर फोर्स ड्यू टू मॅग्नेटिक फील्ड होणार नाही म्हणजे चार्जेस एक कंडिशन काय तर चार्जेस कधीच रेस्ट कंडिशनला नसला पाहिजे चार्जेस कंटिन्युअसली कसा पाहिजे तर मोशन मध्येच पाहिजे तरच तुम्ही काय करू शकता तर त्या ठिकाणी फोर्स एक्झर्ट होऊ शकतं कळलं की नाही आणि ते पण युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड मध्ये मॅग्नेटिक फील्ड युनिफॉर्म पाहिजे पण चार्ज त्याच्यामध्ये मुव्हेबल पाहिजे कळलं का नाही चार्ज जायला पाहिजे यायला पाहिजे तरच तिथं काय होऊ शकतं तर फोर्स एक्झर्ट होऊ शकतं म्हणजे याचा अर्थ काय तर व्हेरिएबल फील्ड त्या ठिकाणी असणं गरजेचं आहे व्हेरिएबल फील्ड जर असेल तरच त्या ठिकाणी फोर्स एक्झर्ट होईल अदरवाईज तुमचं होणार नाही ठीक आहे फोर्स एक्झर्ट होणार नाही आता पुढचं टायटल टाकतो युनिट ऑफ मॅग्नेटिक फील्ड युनिट ऑफ मॅग्नेटिक फील्ड बी चं युनिट काय आहे तर त्याबद्दल आपल्याला आता डिस्कस करायचं इफ द फोर्स if the magnetic force if the magnetic force is 1 Newton ठीक आहे ज्यावेळेस फोर्स किती असणार तर 1 न्यूटन इतका असेल फोर्स इज 1 न्यूटन ऍक्टिंग ऑन द चार्ज पण आज जो चार्ज आहे तो चार्ज पण किती असणार आहे चार्ज 1 कुलम ऍक्टिंग ऑन द चार्ज ऑफ 1 कुलम तर तो जो चार्ज आहे तो पण किती असणार तर 1 कुलम इतका चार्ज असणार आहे अँड मूव्हिंग विथ स्पीड और वेलोसिटी अँड मूव्हिंग विथ वेलोसिटी किती 1 मीटर पर सेकंड 1 मीटर पर सेकंड ने जर तू मूव्ह असेल मूव्हिंग विथ वेलोसिटी 1 मीटर पर सेकंड परपेंडिक्युलर टू मॅग्नेटिक फील्ड म्हणजे थिटा इज इक्वल टू 90 डिग्री परपेंडिक्युलर म्हणजे V जो आहे तो परपेंडिक्युलर टू मॅग्नेटिक फील्ड थिटा इज इक्वल टू 90 डिग्री ओके perpendicular to magnetic field then the magnetic is called then magnetic field is 1 unit तर त्या केस मध्ये तो मॅग्नेटिक फील्ड आहे तो 1 युनिट असेल and that unit is called as Tesla ओके टेस्ला जर तुम्हाला सिम्बॉल घ्यायचा तर कॅपिटल टी येऊ शकतात त्या युनिटलाच आपण काय म्हणत असतो तर टेस्ला म्हणत असतो मग बघा आता तो फॉर्म्युला घेऊ आपण सेकंड देअरफॉर आपला जो फॉर्म्युला आहे मॅग्नेटिक फील्डचा तर FM इज इक्वल टू Q इंटू B इंटू B इंटू काय घेतलं तर आपण साइन थिटा घेतला आता आपल्याला B चा फॉर्म्युला डिफाइन करायचा आहे हा जो फोर्स आहे तो किती आहे नाही तर मग एक काम करा आधी फॉर्म्युला लिहून टाका FM इज इक्वल टू Q इंटू B इंटू B आणि इंटू साइन थिटा थिटा किती तर 90 डिग्री साइन 90 किती येणार तर 1 येणार आता पुढे FM इज इक्वल टू Q इंटू B इंटू B तो झाला साइन 90 इज 1 आता फक्त B फाइंड करायचा Q आणि B इकडे काय मल्टिप्लाय इकडे काय करा तर डिवाइड करा मग B इज इक्वल टू काय असेल तर FM डिवाइडेड बाय काय असेल तर Q डिवाइडेड बाय B ओके B इज इक्वल टू FM डिवाइडेड बाय Q इंटू B हा काय झाला तुमचा B चा फॉर्म्युला आता याच्यावरून आपल्याला युनिट तयार करता येईल आपण जनरल युनिट घेऊ आणि त्या जनरल युनिट वरून मग त्याला टेस्ला म्हणून आपण त्याला कन्सिडर करू ठीक आहे मग देअरफॉर अकॉर्डिंग टू दिस फॉर्म्युला युनिट ऑफ B unit of magnetic field
बी. बघा आता फोर्स मेजर करणार आहे कशामध्ये, तर फोर्स मेजर करणार न्यूटन, 1 न्यूटन. बघा फोर्स किती आहे, 1 न्यूटन आहे, इथे लिहिलं असं पुढे 1 न्यूटन. त्यानंतर चार्ज आहे 1 कुलम, मग या ठिकाणी 1 द्यायची काय गरज नाही, तो डिनॉमिनेटरला पर कुलम. आणि जो स्पीड आहे तो काय तर मीटर पर सेकंद, मग मीटर पर सेकंद असं येणार मीटर पर सेकंद, बरं का नाही, मीटर पर सेकंद वरती जाणार आहे आणि तो मीटर वरती येणार, बरं का नाही. मग आला काय तर मीटर, ठीक आहे सॉरी, मीटर पर सेकंद असा आहे, सेकंद वरती जाणार राईट. आणि हा मीटर डिनॉमिनेटरला असेल म्हणजे एम रेश टू काय झाला तर -1 झाला, एका झालं तर तुमचं युनिट झालं. आता आपण डिनॉमिनेटरला सहसा युनिट लिहत नाही म्हणून आपण कुठे घेतला तर न्यूमरेटरला घेतला. आणि दिस युनिट इज नथिंग बट द टेस्ला, यालाच काय म्हणू शकतो तर आपण टेस्ला म्हणू शकतो. तर हा स्प्लिट केलेला युनिट आहे, यालाच आपण काय करणार कन्सिडर करणार आहे. और पूर्ण वर्ड लिहायचं असेल तर तुम्ही टेस्ला घेऊ शकता, इट इज इक्वल टू टेस्ला. और तुम्ही काय करू शकता सिम्बॉलच्या फॉर्म मध्ये घेतला तर टी, एक तर सिम्बॉलच घ्या नाही तर मग पूर्ण वर्ड लिहा, ठीक आहे. सहसा पूर्ण वर्ड लिहायची काही गरज नाही, तर तुम्ही फक्त त्याचं सिम्बॉल देऊ शकता. तर हा टेस्ला झाला आणि कॅपिटल टी देणार, ठीक आहे. आता याच्यावरून काय करू तर याचं डायमेन्शन देखील आपल्याला फाइंड करता येईल. मग फोर्थ पॉईंट का असेल, 12 डायरेक्ट पॉईंट घेऊन टाका, डायमेन्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड. हे युनिट कोणीच लक्षात ठेवायचं नाही, आता मी फक्त हे समजून सांगण्यासाठी ते युनिट दिलेलं आहे, अदरवाईज तुम्ही टेस्टलाच यूज करणार, ठीक आहे. मग आता काय करायचं आपला नेक्स्ट पॉईंट तो म्हणजे काय तर डायमेन्शनचा पार्ट या ठिकाणी आपल्याला घ्यायचा आहे. मग नेक्स्ट पॉईंट काय करणार तर मी डायमेन्शन घेणार आहे. डायमेन्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड बी. आता मॅग्नेटिक फील्डचं काय करायचं आपल्याला या ठिकाणी डायमेन्शन घ्यायचे आहे. तर काय डायमेन्शन आहे तर ते आपण लगेच आता डिस्कस करून घेऊ, ठीक आहे. आता बघा डायमेन्शन जर घ्यायचं असेल तर सर्वात पहिले न्यूटन. न्यूटन म्हणजे कोणाचा फॉर्म्युला, फोर्सचा, मास इंटू ऍक्सलरेशन. आज आला न्यूटन, मास किलोग्राम, ऍक्सलरेशन मीटर पर सेकंड स्क्वेअर, न्यूटन झाला. त्याला डिवाइड करायचं कुलम पर कुलम, कुलम म्हणजे काय अँपियर सेकंद, मग या ठिकाणी अँपियर झाला ऑलरेडी, सेकंद सेकंदचा क्यूब झाला. त्याला परत मल्टिप्लाय करायचं सेकंद, इथला एक सेकंद, इथला एक सेकंद म्हणजे हा परत स्क्वेअर झाला. ओके, मग सेकंड काय झाला तर कॅन्सल, सेकंडचं पण काम झालं. पर मीटर, डिनॉमिनेटरला मीटर आहे, तर हा मीटर इथला काय झाला कॅन्सल, म्हणजे उरलं काय तर केजी पर अँपियर पर सेकंड स्क्वेअर, ठीक आहे. मग याच्यावरून जर डायमेन्शन राहिलं तर डायमेन्शन घेणार तुम्ही एल, एल नाहीचे म्हणजे एल रेश टू 0. त्यानंतर एम, एम ची पॉवर किती असणार तर 1 आणि टी ची पॉवर असणार आहे -2. आणि करंट घेतला तर करंटसाठी आपण एकतर आय यूज करतो नाही तर ए यूज करतो, तर आपण आय यूज करू. आय रेश टू किती असते तर -1. ही काय झाली तर डायमेन्शन ऑफ दिस मॅग्नेटिक फील्ड. तर मॅग्नेटिक फील्डचं डायमेन्शन आपण या ठिकाणी कन्सिडर करू शकतो. इथं -2 पाहिजे, यस झाला. पुढचं घ्या, कन्वर्जन फॅक्टर बिटवीन टेस्ला अँड गॉस. टेस्ला आणि गॉस मध्ये आपल्याला काय करायचं तर कन्वर्जन फॅक्टर घ्यायचं. मग हे मी फक्त वर्ड्स मध्ये लिहितो, 1 टेस्ला इज इक्वल टू 10⁴ गॉस. ओके, 1 टेस्ला इज इक्वल टू 10⁴ गॉस इतका असतं तुमचं कन्वर्जन फॅक्टर, ठीक आहे. ते लक्षात ठेवा. तर तुम्हाला काही काही वेळेस गॉस मध्ये दिलं असेल तुम्हाला ते. तर सर्वात पहिले मी काय करतो तर सायक्लोट्रॉन या ठिकाणी कन्सिडर करतो. सायक्लोट्रॉन काय तर ते आपण या ठिकाणी डिस्कस करू, ठीक आहे. आता सायक्लोट्रॉन कन्सिडर करताना तुम्हाला काय करायचं, सर्वात पहिले 2 मॅग्नेट घ्यायचं, एकदम त्याची जी पॉवर आहे ती खूप जास्त असेल, कळलं का नाही. तर खूप जास्त पॉवर स्ट्रॉंग हॉर्स काय करायचं मॅग्नेट किंवा मॅग्नेट घ्यायचं तुम्हाला, ठीक आहे. एक मॅग्नेट वरती असेल आणि एक मॅग्नेट त्याच्या खाली असेल, ओके. आणि त्याच्यामध्ये तुमचं फील्ड असणार, ठीक आहे. तर असं खूप मोठी सिस्टीम आहे, आपण एवढी मोठी सिस्टीम नाही घेणार, आपण छोटीशी घेणार, ठीक आहे. तर मी या ठिकाणी काय घेतलं तर 2 मॅग्नेट या ठिकाणी प्लेस केलं, या ठिकाणी एक मॅग्नेट प्लेस केला, ओके. त्याच्या बिलो एक मॅग्नेट आपण या ठिकाणी प्लेस करू, ठीक आहे. तर असे 2 मॅग्नेट आपण या ठिकाणी काय केले तर प्लेस केले. आता याची मॅग्नेटिक फील्ड जर तुम्हाला अजून वाढवायची असेल तर तुम्हाला काय करावं लागेल तर सप्लाय द्यावं लागेल, बरं की नाही. जसं तुम्ही बघा इलेक्ट्रिक सप्लाय जर दिला, इलेक्ट्रिक फील्ड आणि मॅग्नेटिक फील्ड याच्यामुळे काय होतं तर त्यामध्ये फोर्स आणखीन वाढतो, बरोबर की नाही. म्हणजे मॅग्नेटिक फील्डची व्हॅल्यू पण काय होणार या ठिकाणी इन्क्रीज होणार. म्हणून घेताना फक्त मॅग्नेट नाही घ्यायचं, काय घ्यायचं तर इलेक्ट्रोमॅग्नेट घ्यायचं. मग याच्यावरती मी काय केलं तर वायर बाउंड केलं आणि याच्यातून काय करायचं तर मी करंट पास करणार, ठीक आहे. याच्यातून करंट मी पास करेल जेणेकरून याच्यात काय होणार तर स्ट्रॉंग मॅग्नेट, इलेक्ट्रोमॅग्नेट या ठिकाणी तयार होते.
सिमिलरली इथे पण काय करायचं तुम्हाला, अशी वायर काय करायची तर वाइंड करायचं, म्हणजे या ठिकाणी काय होणार तर स्ट्रॉंग इलेक्ट्रोमॅग्नेट या ठिकाणी तयार होईल. आता स्ट्रॉंग इलेक्ट्रोमॅग्नेट तयार झालंय, तर याची मॅग्नेटिक फील्ड असणार आहे. मॅग्नेटिक फील्ड सपोज हा पोल झाला तुमचा नॉर्थ पोल आणि इकडचा जो असतो तो काय असतो साऊथ पोल, दोन पोल या ठिकाणी तयार करायचे, दोन्ही सारखेच नाही पाहिजे नाही का. तर या ठिकाणी काय होणार एक मॅग्नेटिक फील्ड डेव्हलप होणार आहे युनिफॉर्म, ती पूर्ण स्पेस मध्ये. आता इलेक्ट्रोमॅग्नेट मी फक्त 2D मध्ये काढतोय, आज 3D मध्ये असणार आहे. वरती एक इलेक्ट्रोमॅग्नेट असेल, खाली एक इलेक्ट्रोमॅग्नेट, म्हणजे पूर्ण इलेक्ट्रिक फील्ड डेव्हलप होणार त्या पूर्ण स्पेस मध्ये 3D मध्ये. तर आपण एवढं शक्य नाही काढणं, तर मी काय करतो तर 2D मध्येच या ठिकाणी रिप्रेझेंट करतो. ठीक आहे, मग या ठिकाणी मी काय घेतलं तर एक मॅग्नेटिक फील्ड या ठिकाणी क्रिएट झाली विच डायरेक्टेड फ्रॉम नॉर्थ पोल टू साऊथ पोल. स्ट्रॉंग मॅग्नेटिक फील्ड या ठिकाणी क्रिएट झालेली. आता याच्यामध्ये काय करायचं, एक हॉलो डिस्क घ्यायचा. हा जो स्पेस दिसतोय त्याच्यामध्ये एक डिस्क असणार, कोणती हॉलो डिस्क. हॉलो म्हणजे काय, आतमधला पार्ट कसा असेल तर पोकळ असेल. मग असा डिस्क तुम्हाला या ठिकाणी कन्सिडर करायचा. मी एक बाहेर पण काढून दाखवतो आणि एक आतमध्ये पण तुम्हाला काढून दाखवतो, म्हणजे तुम्हाला दोन्ही गोष्टी व्यवस्थित समजून जातील. तर आपण काय घेतलं तर या ठिकाणी डिस्क या ठिकाणी आपण कन्सिडर केला. ठीक आहे, एक डिस्क हॉलो डिस्क या ठिकाणी आपण कन्सिडर केला. ओके, पण हे हॉलो डिस्क जो आहे तो पूर्ण डिस्क तसाच नाही ठेवायचा. याला काय करायचं, सेंटर पासून आपल्याला काय करायचं तर कट करून टाकायचं, म्हणजे याचे काय होणार दोन इक्वल पार्ट्स काय होणार या ठिकाणी तयार होणार. बरं की नाही, सेंटर पासून कट करून टाकायचं, दोन इक्वल पार्ट्स या ठिकाणी तयार होईल. पण हा जो शेप भेटणार आहे तो शेप कोणत्या शेपचा भेटेल तर डी शेपचा भेटेल. बरं की नाही, म्हणून याला काय म्हटलं जातं तर डीज म्हटलं जातं. याला एकाला डी म्हटलं जातं आणि दोन असेल तर त्याला डीज म्हटलं जातं. कळलं का नाही. मग या ठिकाणी डी शेपचा एक काय केला तर आपण दोन पार्ट याला डिवाइड केलं, हॉलो डिस्क घेतला आणि त्याचे दोन इक्वल पार्ट केले आणि आतमधला पार्ट पूर्ण हॉलो असणार. तर तेवढं तुम्हाला ठीक आहे. तर आतमधला पार्ट काय दाखवायची गरज नाही. ठीक आहे, असं पूर्ण डिज असेल तर तुम्हाला समजून गेलं. तर मी काय 3D मध्ये काढत नाही, तर बस झालं असं. तर या ठिकाणी आपण काय कन्सिडर केलं तर डीज कन्सिडर केला. आता हा जो डीज आहे तर तुम्ही बाहेर काढून दाखवला, तो डी आपल्याला काय करायचा तर आतमध्ये या ठिकाणी प्लेस करायचा आहे. या ठिकाणी आपण काय केलं तर डी प्लेस केलं. तर या ठिकाणी आपण दोन डीज प्लेस केलं. याला आपण कन्सिडर करू D1 आणि याला काय काय कन्सिडर करू तर D2 कन्सिडर करू. ठीक आहे, आता सिमिलरली आता मी जसं आतमध्ये सिस्टीम दाखवतोय तसं तुम्हाला बाहेर ती सिस्टीम या ठिकाणी दिसेल. ओके, तर ही जी सिस्टीम आहे तर ती मी बाहेर पण काढलेली, बाहेर तुम्हाला बेटर समजेल, आतमध्ये जरा गडबड होऊन जाईल. ठीक आहे, आता हे ज्या दोन डीज आहेत त्याला काय करायचं तर तुम्हाला मॅग्नेटिक फील्ड तर झालं, आता आपल्याला काय करायचं इलेक्ट्रिक फील्ड पण द्यायचं. पण इलेक्ट्रिक फील्ड आपलं स्टेशनरी नको, तो कसा पाहिजे तर मोशन मध्ये. मग तुम्हाला काय करायला लागेल तर या ठिकाणी पॉवर सप्लाय या ठिकाणी कनेक्ट करावा लागेल. पण हा जो पॉवर सप्लाय आहे तो कसा पाहिजे तर तो पाहिजे तुमचा अल्टरनेटिंग पॉवर सप्लाय या ठिकाणी असला पाहिजे. ठीक आहे, अल्टरनेटिव्ह म्हणजे काय तर त्याच्यामध्ये नेहमी व्हेरिएशन होत राहणार. अल्टरनेटिव्ह सप्लाय जर घेतला तर इथून स्टार्ट होणार आणि एक साइन वेव्ह या ठिकाणी तयार होणार आहे या प्रकारे. आता वेव्ह कशी तयार होते तर आपण ऑसिलेशन चॅप्टर मध्ये बघू, तर त्यामध्ये तुम्हाला समजून जाईल. म्हणजे काय अल्टरनेटिंग अर्थ, याचा अर्थ काय, काही टायमासाठी तो कसा असतो तर पॉझिटिव्ह साईडला आणि त्या सेम टायमासाठी तो कसा असतो तर निगेटिव्ह सायकल असतो. बरं की नाही. मग हा जो पूर्ण टाइम आहे याला काय म्हटलं जातं तर कम्प्लीट सायकल म्हटलं जातं आणि अर्धा पार्ट जर घेतला याला काय म्हटलं जातं तर हाफ सायकल म्हटलं जातं. ओके, मग असं अल्टरनेटिंग सप्लाय दिलेलं आहे. मग टर्मिनल असं तुमचा पॉझिटिव्ह आणि आकाश असेल तर तुमचा निगेटिव्ह असेल. आता अजून मध्ये गॅप दिलेला आहे तुम्हाला, दोन डीच्या मध्ये काय तर गॅप आहे, त्यामध्ये तुम्हाला एक पार्टिकल कन्सिडर करायचा. तो पार्टिकल कोणता असेल तर PI पार्टिकल असेल. मग पार्टिकल कोणता घ्यायचा तर तुम्हाला पॉझिटिव्हली चार्ज पार्टिकल घ्यायचा, निगेटिव्हला घेतला तरी चालेल. पण निगेटिव्ह घेताना प्रॉब्लेम काय तो निगेटिव्ह चार्जचं मास जे आहे ते खूप कमी असतं
आणि मग त्याला कंट्रोल करता येत नाही आणि पॉझिटिव्ह चार्ज घेतलं, सपोज मी प्रोटॉन घेतलं, प्रोटॉनचं मास जास्त आहे आणि इलेक्ट्रॉनचं मास कमी आहे. प्रोटॉनचं मास किती आहे? प्रोटॉनचा मास आहे 1.6 इंटू 10⁻27 आणि जर याचं घेतलं कोणाचं इलेक्ट्रॉनचं तर 9.1 इंटू 10⁻31 kg. मग इलेक्ट्रॉनचं मास खूपच कमी आहे, बरोबर की नाही? म्हणून सहसा इलेक्ट्रॉन किंवा निगेटिव्हली चार्ज पार्टिकल त्या ठिकाणी कन्सिडर करायचं नाही. मग जो पण पार्टिकल घेणार तो कसा पाहिजे तर पॉझिटिव्हली चार्ज. आता बघा मी काय केलं आहे, या ठिकाणी पॉझिटिव्ह चार्जेस दिलेला आहे. मग म्हणजे अजून डी आहे, याला D1 कन्सिडर करू आणि याला काय कन्सिडर करू तर D2. म्हणजे हा D1 कसा ऍक्ट होणार आहे ऍज अ पॉझिटिव्हली आणि पॉझिटिव्हली चार्ज आणि D2 कसा ऍक्ट होणार आहे ऍज अ निगेटिव्हली चार्ज. कधीपर्यंत? जोपर्यंत ती सायकल आहे तोपर्यंत, बरं की नाही? मग पॉझिटिव्ह आणि पॉझिटिव्ह मध्ये काय होणार आहे? रिपल्शन. पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह मध्ये काय होणार तर अट्रॅक्शन. म्हणजे हा जो पार्टिकल पी आहे तो काय होणार तर आतमध्ये काय करेल तर एंट्री करेल. पण बघा या ठिकाणी काय होतं, त्याची इंटेन्सिटी वाढत जाते आणि या ठिकाणी मॅक्झिमम नंतर परत रिड्यूस होते. म्हणजे याची पण इंटेन्सिटी तशीच काय होणार तर वाढत जाणार आणि एका पॉइंटला जाऊन ती काय होणार तर परत जसं इथपर्यंत झाला तर तिथपर्यंत तो मॅक्झिमम असेल आणि नंतर परत त्याची इंटेन्सिटी कमी होत जाणार. मग कमी होणार आणि ज्यावेळेस तो टाइम कम्प्लीट होणार तो इथपर्यंत पोहोचणार, म्हणजे हा या पाथ पर्यंत काय होणार तर इथं पोहोचणार आहे. कळलं का नाही? पण इथून जर पुढे गेला तर सडनली याचा पाथ काय होतो अल्टर होतोय. म्हणजे हा जो पॉझिटिव्ह होता तो निगेटिव्ह म्हणून काम करणार आहे आणि जो निगेटिव्ह आहे तो पॉझिटिव्ह म्हणून काम करणार आहे. मग हा जो डी आहे तो निगेटिव्हली ऍक्ट होणार आणि हा पॉझिटिव्हली ऍक्ट होणार. पॉझिटिव्ह मध्ये रिपल्शन होणार. मग याला इथं राहण्याची काही परमिशन नाही, बरं की नाही? लगेच साऱ्या अपोज करायला सुरुवात करेल. अपोज करते पण हा त्याला अटॅक करतोय. मग बिचारा इकडे येऊन जाईल, बरं की नाही? इकडून त्याला हा उचकून दिलं तर मग इकडे येणार. मग इकडे आल्यानंतर तो परत जसा जसा खाली चाललाय तसं तसं त्याची इंटेन्सिटी काय होतं तर वाढत जाते आणि एका मॅक्झिमम पॉईंटला झाल्यानंतर परत तो रिड्यूस होत आहे. मग रिड्यूस होणार, या पॉईंटला तो रिच होणार. मग या प्रकारे परत अल्टर होणार आहे, परत तो यामध्ये इंटर करेल आणि या प्रकारे तो काय करतो तर नंबर ऑफ रिव्होल्युशन या ठिकाणी कम्प्लीट करतो. प्रत्येक वेळेस त्याची काय होते तर रेडियस जी आहे ती काय राहिली तर वाढू राहिली. काय झालं त्याची इंटेन्सिटी आणि मॅग्नेटिक फील्ड दोन्ही आपला होत आहे. मग दोघांमुळे त्याची इंटेन्सिटी काय होते तर प्रत्येक राऊंडला काय होते तर वाढते. पण कितीपर्यंत वाढणार आहे? जितका तुम्ही साईजची डी ची साईज घेतली तितका आणि त्याच्या पुढे तर जाऊ शकत नाही. मग ज्यावेळेस तुम्ही एमचा पॉईंट असाल इथे एक स्मॉल ओपनिंग दिलेला असता आणि त्या स्मॉल ओपनिंग मधून तुम्ही तो टार्गेट वरती काय करू शकता तर बंबार्ड करू शकता. ओके, तर हा जो सायक्लोट्रॉनचा जो चार्ज आहे तो काय करणार तर नंतर आपण त्या ठिकाणी बंबार्डिंग करणार. सपोज टार्गेट असेल तर टार्गेट वरती जाऊन तो बंबार्डिंग होणार. म्हणजे या प्रकारे या सिस्टीम मध्ये काय होतं तो चार्ज काय होतो तो मूव्ह होतोय. तर तुम्हाला या आतमध्ये समजलं नसतं म्हणून मी त्याला काय केलं तर बाहेर दाखवलेलं आहे. मग मी आतमध्ये पण ती सिस्टीम या ठिकाणी रिप्रेझेंट करतो. याला काय केलं तर आपण अल्टरनेटिंग सप्लाय या ठिकाणी कनेक्ट केलेला आहे आणि या ठिकाणी तो पार्टिकल आहे, तो पार्टिकल काय करतो तर स्पायरल पाथ मध्ये या ठिकाणी काय करणार तर मूव्ह करणार आणि नंतर तो काय नंतर बाहेर पडणार. ठीक आहे, मग हे त्या गोल गोल राऊंड मध्ये फिरत असतात. जसं सायक्लोट्रॉन होतं, सायक्लोन होतं बरं की नाही, तसं सायक्लोट्रॉन मध्ये गोल गोल फिरलं जातं म्हणून त्याला नाव काय दिलेलं आहे तर सायक्लोट्रॉन दिलेलं आहे. ओके, तर या प्रकारे खूप जास्त एनर्जी त्या ठिकाणी काय होते तर क्रिएट केली जाते. आता या ठिकाणी कोणती फोर्स आहे तर या ठिकाणी आहे फोर्स तुमचा मॅग्नेटिक फोर्स, बरं की नाही? याच्यावरती जो ऍक्ट होणार आहे तो मॅग्नेटिक फोर्स ऍक्ट होणार आहे. इलेक्ट्रिक फील्डचा आपण फक्त इलेक्ट्रिक फील्ड दिलेलं आहे रोटेट होण्यासाठी, पण जास्तीत जास्त मोस्टली याच्यावरती काय होतं स्ट्रॉंग मॅग्नेट यूज केलंय, मॅग्नेटिक फोर्स ऍक्ट होणार आहे. आणि हा काय करतोय सर्क्युलर पाथ मध्ये फिरतोय पण या ऑर्बिटच्या बाहेर चालल्या नाही. म्हणजे त्याचा फोर्स कुठे ऍक्ट होतोय ऍक्टेड टुवर्ड्स द सेंटर. म्हणजे या ठिकाणी कोणता फोर्स असला पाहिजे तर तो असणार आहे तुमचा सेंट्रीपेटल फोर्स, बरं का नाही? मग हा जो मॅग्नेटिक फोर्स आहे त्या मॅग्नेटिक फोर्सला कोण बॅलन्स करणार आहे तर सेंट्रीपेटल फोर्स. आता अजून लक्षात ठेवा, हा ही झाली तुमची मॅग्नेटिक फील्ड, लक्ष द्या इकडे, ही झाली मॅग्नेटिक फील्ड आणि हा पार्टिकल असा फिरतोय. म्हणजे हा पार्टिकल असा फिरतोय म्हणजे या मॅग्नेटिक व्हेलॉसिटी आणि मॅग्नेटिक फील्ड याच्यामधला अँगल किती असणार तर नेहमी 90 डिग्री असणार. म्हणजे थिटा किती असणार तर 90 डिग्री असणार. मग ती पण कंडिशन तुम्हाला या ठिकाणी कन्सिडर करावं लागेल आणि मग नंतर आपण त्या ठिकाणी कन्सिडर करू. ठीक आहे, फॉर इक्विलिब्रियम स्टेट आता आपल्याला काय फाईंड करायचं तर जो मॅग्नेटिक फोर्स आहे तर तो याला बॅलन्स करेल ते आपण या ठिकाणी कन्सिडर करू. मॅग्नेटिक फोर्स is balanced by centripetal force. कारण तो सर्क्युलर मोशन करतोय आणि डायरेक्टेड टुवर्ड्स द सेंटर म्हणून तिथं सेंट्रिपेटल फोर्स. आता मॅग्नेटिक फोर्स आपण इतक्यात घेतला तर मी वेक्टर मध्येच स्केलर मध्ये घेतो. तो काय येतो तुमचा बी क्यू व्ही आणि साइन थिटा. आता इथं किती घेतला तर 90 घेतला, साइन 90 किती असणार आहे 1. मग जो फोर्स आहे फोर्स ड्यू टू मॅग्नेटिक फील्ड तो रिप्रेझेंट करणार आहे एफ एम आणि जो सेंट्रिपेटल फोर्स आहे तो रिप्रेझेंट करणार आहे
CPF ने सेंट्रीपेटल फोर्स आपण फर्स्ट चॅप्टर मध्ये तो घेतलेला आहे. आता मॅग्नेटिक फोर्स किती आहे तर मॅग्नेटिक फोर्स आहे तुमचा BQV आणि जो सेंट्रीपेटल फोर्स आहे तो किती आहे तर mv²/r. दुसरा आहे पण अँग्युलर स्पीड नाही इथं लिनियरच आहे म्हणून तो आपण mv²/r मध्येच घेतला. ठीक आहे. तर हे झालं तुमचं काय तर फोर्सचा फॉर्म्युला. इथला एक V आणि इथला एक V कारण आता कॅन्सल मग रिमेनिंग करायला BQ इज इक्वल टू mv/r. r इकडे डिवायडेड आहे इकडे काय होणार तर मल्टिप्लाय होणार म्हणजे या ठिकाणी काय होणार तर देअरफॉर mv इज इक्वल टू BQ इंटू r. व्हॉट इज mv? mv इज काय झाला तर मोमेंटम झाला लिनियर मोमेंटम. ओके. तर दिस इज द लिनियर मोमेंटम ऑफ सायक्लोट्रॉन. Linear momentum of a cyclotron. लिनियर मोमेंटम रिप्रेझेंट केला जातो P ने. ओके. मग हा जो mv आहे तोच म्हणजे काय तर P आहे बरोबर ना मोमेंटम आणि तो mv आहे आणि त्याचीच व्हॅल्यू काय तर BQR. आता झाला तो तुमचा मोमेंटम झाला कोणाचा तर सायक्लोट्रॉनचा. आता डिफरंट केसेस आपल्याला घ्यायचं डिफरंट व्हॅल्यूज आपल्याला या ठिकाणी फाइंड करायचं पण त्याआधी तुम्हाला सायक्लोट्रॉन काय ते माहित असणं गरजेचं आहे. कारण डायरेक्ट पुस्तकात दिलेलं आहे तो जो सेंट्रीपेटल फोर्स आहे तो बॅलन्स करतो मॅग्नेटिक फोर्सला. कसं करतो काय करतो माहित नाही. पुढे टाइम टेकन फॉर फुल रिव्होल्यूशन घेऊ. आणि तो रिप्रेझेंट करणार आहे T ने रिप्रेझेंट करणार टाइम टेकन फॉर फुल रिव्होल्यूशन. आता तुम्हाला पिरियडचा फॉर्म्युला माहिती आहे. टाइम म्हणजेच काय आपला तर पिरियड असणार आहे. ठीक आहे. आणि हा जो पिरियडचा फॉर्म्युला आहे तो काय असायचा तुमचा सर्कम्फरन्स ऑफ दॅट सर्क्युलर पाथ. ओके. डिवायडेड बाय काय असायचं त्याची वेलोसिटी. सर्कम्फरन्स ऑफ सर्कल डिवायडेड बाय काय असेल तर वेलोसिटी. पिरियड रिप्रेझेंट करणार आहे लेटर T ने. सर्कम्फरन्स असेल तुमचा 2πr आणि वेलोसिटी किती येतात V इतकी. राईट. आता याच्यामध्ये R ची पण व्हॅल्यू भेटेल आपल्याला V ची पण व्हॅल्यू भेटेल जे याच्या आधी आपण सॉल्व्ह केलं होतं बरं की नाही. तर याच्या आधी आपण सॉल्व्ह केलं काय तर mv सॉल्व्ह केला आणि या ठिकाणी काय होता तुमचा BQ आणि अजून काय होता तुमचा R होता. राईट ना. हा फॉर्म्युला आपण इतक्यातच डिराईव्ह केलेला. सेंट्रीपेटल फोर्सला काय केलं तर मॅग्नेटिक फोर्स या ठिकाणी बॅलन्स केलं BQR. तर हा एक फॉर्म्युला आपण या ठिकाणी डिराईव्ह केला. त्याच्यावरून एक तर तुम्हाला R फाईन करायचं होतं R फाईन करा. V फाईन करायचा V फाईन करा काय पण फाईन करा. सपोज मी V फाईन केला. देअरफॉर V इज इक्वल टू काय भेटेल तर BQR त्याला डिवाइड करावं लागेल कशाने तर m ने आपल्याला या ठिकाणी डिवाइड करावं लागेल. मग आता बघू आपण काय होतंय. टाइम T तसाच घेतला 2πr तसाच ठेवला आणि V च्या जागी मी काय टाकलं तर BQR त्याला डिवाइड करायचं कशाने तर m ने डिवाइड करायचं. इथला एक R कॅन्सल. m कुठे डिनॉमिनेटर इट बिकम न्यूमरेटर. मग T इज इक्वल टू काय भेटेल 2πm डिवायडेड बाय BQ. दिस इज द टाइम टेकन फॉर वन कम्प्लीट रिव्होल्यूशन. एक कम्प्लीट रिव्होल्यूशनला किती टाइम लागला तर तो इतका लागेल. ठीक आहे. प्रत्येक वेळेस हा चेंज होत राहणार. मॅग्नेटिक बघा हा जो पिरियड आहे तो कॉन्स्टंट आहे. काय कॉन्स्टंट आहे बघा पाय कॉन्स्टंट आहे. m मासच्या पार्टिकलचं बदलणार नाही. मॅग्नेटिक फील्ड आपण एकदा सेट केली ती पण कॉन्स्टंट आहे आणि चार्ज जो आहे तो पण कॉन्स्टंट आहे बरोबर की नाही. म्हणजे हा जो पिरियड आहे तो कसा आहे तर कॉन्स्टंट आहे. ठीक आहे. मग आता काय करायला लागेल तुम्हाला एक स्टेटमेंट टाकायचं ऍज 2πm डिवायडेड बाय BQ इज कॉन्स्टंट. Therefore time taken for one complete revolution is also constant. ही टाइम बदलणारच नाही. फक्त या व्हॅल्यू तुमच्या बदलल्या तरच बदलेल. ठीक आहे. पण या सायक्लोट्रॉन साठी ते बदलणार नाही. ठीक आहे. दुसऱ्या सायक्लोट्रॉन साठी ते वेगळं राहील जसं तुमच्या या व्हॅल्यू बदलतील त्या प्रकारे. ठीक आहे. आज झाला कम्प्लीट. पण आपण काय करणार तर टाइम टेकन फॉर हाफ रिव्होल्यूशन अर्ध्या रिव्होल्यूशन साठी किती लागेल त्याच्यावरती पण तुमचे न्यूमेरिकल असू शकतात. टाइम टेकन फॉर हाफ रिव्होल्यूशन.
सपोज तो T1 ने रिपेंग केला, पण हा जो T1 आहे तो याच्या एक्झॅक्टली कसा असेल तर हाफ असेल. मग T1 इज इक्वल टू काय असेल तर T डिवायडेड बाय 2. आणि ऑलरेडी आपण टी ची व्हॅल्यू फाइंड केलेली. टी ची व्हॅल्यू किती आहे तर टी ची व्हॅल्यू आहे 2 पाय m डिवायडेड बाय b इंटू क्यू. त्याला परत डिवाइड करायचं कशाने तर 2 काय आला कॅन्सल झाला. मग रिमेनिंग काय राहिलं तर रिमेनिंग राहिलं तुमचा पाय m डिवायडेड बाय बी क्यू. दिस इज द टाइम फॉर हाफ रिव्होल्युशन अँड दिस इज द टाइम फॉर फुल रिव्होल्युशन. हे कम्प्लीट रिव्होल्युशन साठी आणि हे अर्ध्या रिव्होल्युशन साठी या ठिकाणी टाइम आहे तुमचं सायक्लोट्रॉनचं. इज दॅट क्लिअर? फ्रिक्वेन्सी ऑफ सायक्लोट्रॉन for one complete revolution. तो रिप्रेझेंट करू आपण एफ सफिक्स सी ने. फ्रिक्वेन्सी आपण स्मॉल एफ ने रिप्रेझेंट केला, फोर्स कॅपिटल एफ ने रिप्रेझेंट केला. तर दोघांमधला डिफरन्स तुम्हाला समजून गेलाय. आता बघा जसं आपण कम्प्लीट टाइम घेतलात, कम्प्लीट टाइम कॉन्स्टंट आहे, मग जो हाफ टाइम आहे तो पण पाय एम बी आणि क्यू हे पण कॉन्स्टंट आहे. म्हणजे हाफ टाइम पण कॉन्स्टंटच राहणार. कळलं का नाही? फक्त अर्ध्या रिव्होल्युशन साठी आणि तो पूर्ण रिव्होल्युशन साठी लागणार टाइम. आता फ्रिक्वेन्सी माहिती आहे, फ्रिक्वेन्सी हा काय असतो तर रेसिप्रोकल ऑफ टाइम. ओके, तर त्यात आपण फर्स्टली वाटलं सर वी नो दॅट फ्रिक्वेन्सी इज रेसिप्रोकल ऑफ टाइम. मग 1 काय असेल तर कम्प्लीट टाइम टी घेतला. ठीक आहे, हे कम्प्लीट रिव्होल्युशन साठी. मग आपण एफ सी जर घेतला तर ऑलरेडी टाइम भेटलेला, आपण याचं डायरेक्ट रेसिप्रोकल करू शकतात. नाही समजत तर टीच्या जागी टाकून द्या 2 पाय एम डिवायडेड बाय बी क्यू. हा बघितला. ठीक आहे, याचं रेसिप्रोकल करायचं वाटलं रिझन देऊन टाका. टी इज इक्वल टू 2 पाय एम टोटल डिवायडेड बाय बी इंटू क्यू. बी आणि क्यू कुठे जाणार तर डिनॉमिनेटरला तो जाणार आहे न्यूमरेटरला या ठिकाणी जाणार. ठीक आहे, मग एफ सी इज इक्वल टू काय भेटत तर बी क्यू टोटल डिवायडेड बाय 2 पाय एम. आज आला तुमचा फ्रिक्वेन्सी. आता या ठिकाणी फ्रिक्वेन्सी दोघांचा आहे. एक काय केलं आपण अल्टरनेटिंग सप्लाय. आता आपल्या घरात जो सप्लाय येतो त्याला फ्रिक्वेन्सी असते बरं की नाही, ती असते 50 हर्ट्जची. पण या ठिकाणी ती फ्रिक्वेन्सी थोडी, तिथं आपण 3 फेज सप्लाय वापरणार, त्याची फ्रिक्वेन्सी जास्त राहील. मग जो अप्लाइड सोर्स आहे, अल्टरनेटिंग सोर्स आहे, त्याची फ्रिक्वेन्सी आणि या सायक्लोट्रॉनची फ्रिक्वेन्सी ज्यावेळेस मॅच होणार मग त्यावेळेस काय होणार तो रिव्हर्स होऊ शकतो. त्या डीज मध्ये काय होणार सडनली तो रिव्हर्स होऊ शकतो. ठीक आहे, म्हणून तुम्हाला रेझोनन्स तयार करायला. रेझोनन्स म्हणजे काय, जोपर्यंत तुमची फ्रिक्वेन्सी मॅच होत नाही तोपर्यंत तुमचं ट्रान्समिशन मॅक्झिमम नसतं. आता समजा मी शिकवतोय आणि माझी फ्रिक्वेन्सी शिकवण्याची आणि तुमचं गेन करण्याची फ्रिक्वेन्सी जर सारखीच असेल तर तुम्हाला सगळं मी जे सांगेल ते सगळं समजेल तुम्हाला. आणि जर सगळं फ्रिक्वेन्सी मॅचच नाही झाली, मी एकदम काहीतरी वेगळं सांगतोय आणि तुम्हाला त्याच्यातलं काहीच माहित नाही बरोबर की नाही, तर त्या केसमध्ये तुमची आणि माझी फ्रिक्वेन्सी अजिबात मॅच होणार. मग त्यावेळेस मी जे सांगेल ते तुम्हाला समजणार नाही. मग एफ एम असतं फ्रिक्वेन्सी मॉड्युलेटर. एफ एम फ्रिक्वेन्सी मॉड्युलेटर. तुम्ही एफ एम गाणे ऐकतात ना त्याच्यावरती, त्यात फ्रिक्वेन्सी मॅच केलं जातं. तिकडून स्टेशन कडून येणारा सिग्नल त्याची फ्रिक्वेन्सी आणि तुमचा जो रेडिओ स्टेशन आहे ते कॅच करण्याची फ्रिक्वेन्सी जर सेम असेल तर त्या केसमध्ये तुम्हाला मॅक्झिमम ट्रान्समिशन भेटत असतं विथ अॅक्युरसी. राईट ना? जर तुम्ही बघा रेड एफ एम वगैरे असं काहीतरी टाकलं, त्याची फ्रिक्वेन्सी असते 108 असं काहीतरी असतं बरं की नाही, मेगाहर्ट एवढी फ्रिक्वेन्सी असते, ती तुम्ही सेट करता. त्याच्यापेक्षा तुम्ही कमी जास्त करा, लगेच तुम्हाला त्या सिग्नलचं ट्रान्समिशन तुम्हाला प्रॉपरली भेटणार नाही. मग जोपर्यंत फ्रिक्वेन्सी तुमची मॅच होत नाही तोपर्यंत ट्रान्समिशन मॅक्झिमम नसेल. म्हणजे याचा अर्थ काय, द फ्रिक्वेन्सी ऑफ अप्लाइड व्होल्टेज आणि फ्रिक्वेन्सी ऑफ सायक्लोट्रॉन हे दोन्ही कधी पाहिजे तर सेम पाहिजे, तरच त्या ठिकाणी काय होणार तर रेझोनन्स होईल. अदरवाईज त्या ठिकाणी रेझोनन्स होणार नाही. मग आपण त्या ठिकाणी एक स्टेटमेंट टाकून देऊ, द फ्रिक्वेन्सी ऑफ अप्लाइड व्होल्टेज, द फ्रिक्वेन्सी ऑफ अप्लाइड व्होल्टेज, द फ्रिक्वेन्सी ऑफ अप्लाइड व्होल्टेज. आणि दुसरं कोणता अप्लाइड व्होल्टेज, मग ती फ्रिक्वेन्सी आपण रिप्रेझेंट करू एफ ए. ए म्हणजे अप्लाइड व्होल्टेज. द फ्रिक्वेन्सी ऑफ अप्लाइड व्होल्टेज बिटवीन द टू डीज, बिटवीन द टू डीज D1 अँड D2. या दोन डीज D1 आणि D2 मध्ये. ठीक आहे, बिटवीन टू डीज इज adjusted so that is adjusted so that
त्याची जी फ्रिक्वेन्सी आहे ती कशी पाहिजे तर सो दॅट पोलॅरिटी ऑफ 2 Ds इज रिव्हर्स. सो दॅट पोलॅरिटी ऑफ 2 Ds, पोलॅरिटी जी आहे या 2 Dsच्या पोलॅरिटी ऑफ 2 Ds इज रिव्हर्स. ओके, तर फ्रिक्वेन्सी अशा प्रकारे ऍडजस्ट करायचं की त्या दोघांची पोलॅरिटी काय पाहिजे तर रिव्हर्स व्हायला पाहिजे. ठीक आहे, reverse as the arrive at point at a gap after completing semicircle. Reverse after completing semicircle. ओके, सेमीसर्कल कंप्लीट करून तो त्या ठिकाणी arrive व्हायला पाहिजे. ठीक आहे, दिस कंडिशन for that frequency, applied frequency and frequency of cyclotron should be same. For that applied frequency of applied voltage. So that frequency of applied voltage for frequency of applied voltage FA and reserve frequency of cyclotron should be same. Should be same for resonance. रेझोनन्स जर करायचा असेल तर हे जो फ्रिक्वेन्सी आहे ते कशा पाहिजे तर तुमचं सेमच पाहिजे तरच तुमचं रेझोनन्स होऊ शकतं. दॅट इज हा जो FA आहे तोच म्हणजे काय असेल तर FC असेल. ठीक आहे, FA जो असेल तोच काय असेल तर तुमचा FC या ठिकाणी असला पाहिजे तरच तुमचं हे कंडिशन सॅटिस्फाय होऊ शकतं, अदरवाईज सॅटिस्फाय होणार नाही. ठीक आहे, तर या प्रकारे तुम्ही फ्रिक्वेन्सी घेऊ शकतात. मग नेहमी जो अप्लाइड फ्रिक्वेन्सी आहे आणि सायक्लोट्रॉनची फ्रिक्वेन्सी दोघांची फ्रिक्वेन्सी सेम असलीच पाहिजे. जर सेम नसेल तर मग त्या ठिकाणी ते मॅच होणार नाही किंवा सायक्लोट्रॉन त्या ठिकाणी रिव्होल्यूशन कंप्लीट करू शकत नाही. इज दॅट क्लिअर? तर हे झालं तुमचं फ्रिक्वेन्सी ऑफ सायक्लोट्रॉन इन अ सायक्लोट्रॉन. कायनेटिक एनर्जी of a positively charged particle in a cyclone. Kinetic energy of a positively charged particle in a cyclotron. कायनेटिक एनर्जी फाइंड करायचं. आता कायनेटिक एनर्जी फॉर्म्युला, कायनेटिक एनर्जी का, कारण तो सायक्लोट्रॉन मध्ये जो पॉझिटिव्हली चार्ज पार्टिकल आहे तो फिरतोय, बरं की नाही? फिरतोय म्हणजे त्याच्यामध्ये एनर्जी, आणि ती कोणती एनर्जी तर कायनेटिक एनर्जी. ठीक आहे, तर ती कायनेटिक एनर्जी आपल्याला या ठिकाणी फाइंड करायचं. कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला तर सर्वांना माहिती आहे, तर तो फॉर्म्युला आपण या ठिकाणी लिहून टाकू. 1/2 mv². m काय तर मास ऑफ दॅट पॉझिटिव्हली चार्ज पार्टिकल. v काय असेल तर त्याची वेलोसिटी असेल. ऑलरेडी आपण मोमेंटमचा फॉर्म्युला ऑलरेडी फाइंड केलेला आहे सुरुवातीच्या केसमध्ये, बरं की नाही? तर तो मोमेंटमचा जो फॉर्म्युला आहे तो आहे mv आणि याची व्हॅल्यू काय तर bqr, राईट ना? मग याच्यावरून आपण एक काम करू, v फाइंड करू. v फाइंड करणं बेटर आहे. ठीक आहे, मग देअरफॉर v इज इक्वल टू काय असेल तर bqr, त्याला डिवाइड करावं लागेल कशाने तर m ने या ठिकाणी आपल्याला डिवाइड करावं लागेल. मग बघा कायनेटिक एनर्जी काय भेटेल 1/2 m. v आहे, v ची व्हॅल्यू टाकून द्या bqr, त्याला डिवाइड करायचं m ने आणि याचा पूर्ण याचा स्क्वेअर आहे. मग नेक्स्ट स्टेप मध्ये 1/2 तसाच m तसाच याचा प्रत्येकाचा स्क्वेअर करा म्हणजे b² q² r² टोटल डिवायडेड बाय m². इथला एक m कॅन्सल, मग राहिला काय तर b² q² डिवायडेड r² डिवायडेड बाय 2 आणि इथला एक m राहिला. 2m ही कोणती एनर्जी झाली तर कायनेटिक एनर्जी ऑफ दॅट सायक्लोट्रॉन. सायक्लोट्रॉन मध्ये त्या पार्टिकलची कायनेटिक एनर्जी किती असेल तरी झालं कायनेटिक एनर्जी. ओके, आणि हा जो कायनेटिक एनर्जी आहे तो
कशावरती डिपेंड आहे, आर वरती डिपेंड आहे. याच्यात पण तुम्ही घेऊ शकतात बघा वेलॉसिटी वरती पण, ते पण मी तुम्हाला सांगून देतो. तर फक्त ते समजून सांगतो तुम्हाला. आता इथे कायनेटिक मॅग्नेटिक फील्ड कॉन्स्टंट आहे, चार्ज कॉन्स्टंट आहे, मास कॉन्स्टंट आहे. याचा अर्थ काय, तर ही जी कायनेटिक एनर्जी आहे ती कायनेटिक एनर्जी कशावरती डिपेंड आहे, तर आर स्क्वेअर वरती या ठिकाणी डिपेंड आहे. ठीक आहे, प्रोपोर्शनल टू द स्क्वेअर ऑफ इट्स रेडियस ऑफ दॅट सर्क्युलर पाथ. ऍज काय कॉन्स्टंट आहे, बी स्क्वेअर क्यू स्क्वेअर डिवाइडेड बाय 2m इज कॉन्स्टंट. Therefore, this kinetic energy is directly proportional to the square of its radius. Therefore, kinetic energy of a particle in a cyclotron is directly proportional to the square of radius of circular path of that circular path, square of radius of सर्क्युलर पाथ म्हणून. जो पण सर्क्युलर पाथ घेणार किती नंबरचा घ्यायचा त्याच्यावरती तो डायरेक्टली प्रोपोर्शनल असेल. ठीक आहे, दॅट इज कायनेटिक एनर्जी डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द आर स्क्वेअर. आज आला तुमचा कायनेटिक एनर्जीचं रिलेशन. ठीक आहे, बाकीचं तर कॉन्स्टंट आहे. तुम्ही फॉर्म्युला आर जर दिलेला असेल तर बाकीचं घ्यायची काही गरज नाहीये. जर 2 आर दिले तर तुम्ही डायरेक्ट रिलेशन घेऊ शकता.